नमस्कार मंडळी. तर आज आपण बोलणार आहोत टोमॅटोच्या झाडावर पडणाऱ्या एका अगदी कॉमन डिसीजबद्दल. तर तुम्ही हे इथे बघू शकता, हे टोमॅटोचं झाड आहे जे मी कुंडीत लावलेलं आहे आणि टोमॅटोज पण लागले आहे. पण हे जर टोमॅटो तुम्ही बघितले तर हे खालनं थोडेसे काळसर किंवा ब्राउनिश झालेले आहेत. तर ह्या डिसीजला म्हणतात ब्लॉसम एंड रॉट डिसीज. तर ह्याची कारणं पण आपण बघूया. आणि वरचे जर टोमॅटो बघितले तर हे अजूनही चांगले आहेत, ह्या रोगाचा प्रादुर्भाव अजून झालेला नाही आहे. तर हे असं का होतं, तर बेसिकली हे कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे होतं. आपल्या मातीतल्या कॅल्शियमचं प्रमाण मातीमध्ये कमी असेल तर हे होतं, किंवा कधीकधी कॅल्शियम ॲब्झॉर्ब केलं जात नाही रूट्सकडनं, ते व्यवस्थित फळापर्यंत पोचत नाही झाडाकडनं, म्हणजे पुअर ॲब्झॉर्प्शनमुळे सुद्धा होतं. किंवा कधीकधी सॉईल pH व्हॅल्यू जी असते आपल्या सॉईलची ती व्यवस्थित नसते, त्यामुळे पण हे होऊ शकतं. तर सॉईल pH व्हॅल्यू ही साधारणपणे 5.5 to 6.5 ह्या दरम्यान लागते. आता आपण ती मोजणं तर एवढं शक्य नसतं, कारण त्याच्यासाठी वेगळी इन्स्ट्रुमेंट्स लागतात. पण इन जनरल ही सॉईल pH व्हॅल्यू व्यवस्थित राहण्यासाठी रेग्युलरली खतं देणं अपेक्षित असतं. NPK किंवा व्यवस्थित खतं जर आपण दिली ना तर ही सॉईल pH व्हॅल्यू चांगली राहते. तर आता ही कॅल्शियम डेफिशियन्सी कशी दूर करायची झाडाची ते आपण बघूया. तर मी त्याच्यासाठी ना अशी ही चुन्याची पावडर घेतली आहे. कुठल्याही पानवाल्याकडे आपल्याला चुना मिळू शकतो. तर त्या चुन्याला मी पावडर करून थोडीशी घेतलेली आहे. ही 2 चिमूट चुन्याची पावडर आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता साधारण 2 लिटर पाणी घालणार आहे आणि मग ही पूर्णपणे विरघळली की मग हे पाणी मी झाडांना देणार आहे. तसंच माझ्याकडे थोडं हे इप्सम सॉल्ट आहे, ते पण मी घालणार आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्या दोघांचं पाणी मी आता झाडाला मातीमध्ये देणार आहे. फक्त ही चुन्याची भुकटी आहे ना, ती पाण्यामध्ये विरघळायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे थोडा वेळ हे पाणी असंच ठेवून द्यायचं. पूर्ण विरघळलं ना की मग ते झाडांना द्यायचं. तर अजून कशा प्रकारे आपण हे कॅल्शियम झाडांना देऊ शकतो, तर अंड्याच्या टरफलाचा चुरा बारीक मिक्सरमध्ये करून तो पाण्यात मिक्स करून दिला ना तरी पण कॅल्शियमची गरज भागते आपल्या झाडाची. किंवा ताक आणि दूध हे पाण्यामध्ये डायल्यूट करून जरी आपण बातीमध्ये दिलं तरी पण कॅल्शियम मिळतं. तसंच रॉक फॉस्फेट किंवा बोनमील पण आपण घालू शकतो. किंवा आपण अंडे उकळतो ना तर ते पाणीसुद्धा गार झाल्यावर आपण झाडांना दिलं तरी कॅल्शियम त्याच्यामध्ये भरपूर असतं त्या पाण्यामध्ये, ते पण आपण देऊ शकतो. खायच्या चुन्याची 1 चिमूट पावडर 1 लिटर पाण्यामध्ये, जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं ते करू शकतो. किंवा खडूची भुकटी, आपला जो चॉक असतो फळ्यावरल्याचा, त्या खडूची भुकटी पाण्यात मिक्स करून ती दिली तरी पण चालते. किंवा आपल्या कॅल्शियमच्या गोळ्या ज्या आपण घेतो, मे बी एक्सपायरी डेट झाली असेल तर त्याही तुम्ही वापरू शकता, पाण्यात मिक्स करून त्याही देऊ शकता. तर ह्या सगळ्या उपायांनी आपण कॅल्शियमची डेफिशियन्सी मातीतील कमी करू शकतो. तसंच आपल्याला पाणी पण योग्य प्रमाणात द्यायचं आहे, त्यानेसुद्धा हा डिसीज कधी होऊ शकतो. ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल ते पण व्यवस्थित वेळच्या वेळी द्यायला लागतं. तर हे सगळे उपाय केले तर हा डिसीज नक्कीच प्रिव्हेंट होऊ शकतो. तर तुमच्या बागेत पण टोमॅटोला अशी लक्षणं किंवा असा आजार दिसत असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा, कारण ह्याचा छान रिझल्ट मिळतो. धन्यवाद.